आणि यानंतर याच सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून आणखीही काही प्रतिक्रिया आल्यात, पाहूया. आव्हान विवान निर्माण नाही होणार. वरळी शिवसेनेचे जे सुनील शिंदेनी सचिन अहिरांना पराभूत करून सुनील शिंदे निवडून आलेले तिथे, त्यामुळे आव्हान वगैरे काही नाही. आमदार देखील संपर्कात असल्याचं वारंवार दावा केला जातो. हे आता कोणाच्या आतमध्ये आपण जाणार नाही. आता सचिन भाऊ अहिर काल रात्रीपर्यंत आम्ही सोबत होतो. काल रात्री 9 वाजता आम्ही सोबत गेलो इथून दोघे. आता सकाळी त्यांनी असं केलं, त्याला काय करू शकतो? सचिन भाऊ गेल्यानंतर वळली का ओसाड पडणार नाही ना. सुनील भाऊनी सचिन भाऊंचं त्यावेळी सुद्धा पराभूत केलेला होता ना. म्हणजे आमच्याकडे असं नाही की शिवसेना ही पहिल्यापासून आहे. सचिन भाऊ आल्यापासून शिवसेना नाही आमच्याकडे. शिवसेनेचे नगरसेवक पण सुद्धा निवडून आले ना. सगळेच्या सगळे आले ना. एक फक्त गेला आमचा, बाकी सगळे आले. त्यामुळे शिवसेना नाही असं बोलू नका. पोकळी काही निर्माण झाली ना. पण आम्हाला सचिन भाऊ बद्दल खूप आदर आहे. कारण भाऊंचे आणि माझे संबंध भले ते राष्ट्रवादीत होते तेव्हा सुद्धा होते आणि आता सुद्धा आहे. पण त्यांनी असं करावं. आम्ही एकत्र राहणारे माणसं आणि असं करणं आम्हाला सुद्धा योग्य वाटत नसतं. राहतोय उभाठामध्ये काही नाही. त्याच्यात कोणीही त्यांना बरं कोणी आपुलकीने नगरसेवक आपल्या आमदारांना वागवत नाही, खासदारांना वागवत नाही, त्याच्याशी धड बोलत नाही. यांना वाटतं सकाळी आपण आलो तुमच्या या बोंब समोर बोलायला सुरुवात केली, वाटेल तसं बोललो, वाटेल तशी शिवीगाळ केली की आपला पक्ष वाढेल असा त्यांचा समज आहे. पण मी आधीच सांगितलेलं आहे की आता या सगळ्या बडबडीमुळे, या अगदी खालच्या थराचं बोलणं यामुळे आता या पक्षामध्ये ना त्याच्या मागे कोणता लोकसंग्रह आहे, ना मतदार आहेत, ना निवडून आलेले कोणते लोकप्रतिनिधी राहायला तयार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.